राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। महापालिका भाजपच्या प्रचार गीताला निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली। प्रचार गीतामध्ये भगवा शब्द असल्याने निवडणूक आयोगाने प्रचार गीत नाकारलं। भाजप आता काँग्रेस युक्त भाजप झाली आहे। बाहेरच्या नेत्यांनी भाजपचा ताबा घेतलाय, मात्र निष्ठावंतांवर आता सतरंजा उचलण्याची वेळ। जयंत पाटलांची भाजपवर सडकून टीका। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसकडून लातूर बंदची हाक, मात्र बंद न ठेवण्याचं अमित देशमुख यांचं आवाहन। 11 तारखेला आपण सर्वजण मी आणि सन्माननीय उद्धव ठाकरे यांची संयुक्त जाहीर सभा शिवतीर्थावरती आहे। 11 तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा। संयुक्त सभेत ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार। जर कुणाला फारच झालेला असेल तर घ्या, काय सोडू नका। काय घ्या ते मी सांगितलेलं नाही। मतदानाच्या दिवशी जे मिळेल ते घ्या म्हणत अजितदादांची प्रचार सभेमध्ये जोरदार फटकेबाजी। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे पक्ष सरेंडर केल्याचं म्हणत संतोष धुरींचा मनसेला जय महाराष्ट्र, तर ठाकरेंच्या युतीत सर्वात जास्त नुकसान राज ठाकरेंचं होतंय। फडणवीसांचा टोला। काँग्रेसच्या काळात 33 खासदार बिनविरोध, तेव्हा लोकशाही जिवंत होती का? धुळ्यात 4 नगरसेवक बिनविरोध, तर लोकशाही धोक्यात आली। सभेतून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल। ऐरोलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भव्य रोड शो। नवी मुंबई वरून चकाचक, आतून मात्र अवस्था वाईट। झोपडपट्टी आणि गावठाणचा विकास करण्याचं आश्वासन। अकोल्यात हल्ला झालेल्या काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेलांचा उपचारादरम्यान मृत्यू। राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याची माहिती। बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरू। चोरीच्या संशयातून जमावानं केली हिंदू युवकाची हत्या। डिसेंबर महिन्यातच हिंदूंवर 51 पेक्षा जास्त हल्ल्याच्या घटना। आणि हिमाचल आणि काश्मीरमध्ये तापमानात पुन्हा घसरण। राजौरी अनंतनाग परिसरात तुफान बर्फवृष्टी। उत्तर भारतातल्या अनेक शहरातलं तापमान गेलं 10 डिग्रीच्या खाली। न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सुरुवातीला एक मोठी बातमी। भाजपच्या प्रचार गीताला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली आहे। भगवा शब्द असल्यानं निवडणूक आयोगानं प्रचार गीतावर आक्षेप घेत परवानगी नाकारली आहे। अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी हे प्रचार गीत गायलेलं आहे, मात्र या प्रचार गीताला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली असल्याचं पाहायला मिळतंय। या प्रचार गीतामध्ये भगवा हा शब्द असल्यानं निवडणूक आयोगानं प्रचार गीतावर आक्षेप घेत परवानगी नाकारली आहे। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली आणि भाषण सुरू होताच कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस आगे बढो अशा घोषणा द्यायला सुरुवात केली। यावेळी मी आणखी पुढे आलो तर स्टेजवरून खाली पडेन, घर की मुर्गी दाल बराबर मत समझो असं म्हणत सीएम फडणवीसांनी मिश्किल भाष्य केलं। दक्षिण पश्चिम नागपूर, अरे मी आगे बढ़लो तो पडून जाईल। आता थांब, शांत राहा। कुठे उभा आहे मी? जास्त आगे बढ़लो तो पडून जाईल ना, त्यामुळे शांत राहा बेटा। बस बस बस, शांत राहा। आता चल, भाषण ऐक माझं। हो ना, घर की मुर्गी दाल बराबर नका करू। ठाणे महापालिका निवडणुकीवर आधारित महायुतीमधील शिवसेना आणि भाजप पक्षाचा वचननामा जाहीर केला आणि यावेळेस जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर, माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे,
आमदार निरंजन डावखरे, शिवसेना प्रदेश सचिव राम रेपाळे, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, प्रवक्ता सागर भदे आणि मीडिया संपर्क प्रमुख मनाली गायकवाड या उपस्थित होत्या। ठाण्यातील विकास, रस्ते, मेट्रो, कोपरी पूल अशा अनेक दर्जेदार कामांमुळे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। ठाण्याचा विकास अधिक वेगवान करण्याचा भाजपचा प्रयत्न असून या संदर्भातील मास्टर प्लॅन तयार असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलंय। ठाणे एक अग्रणी शहर आहे। ठाणे राजकीयदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचं आणि संवेदनशील आहे आणि भौगोलिकदृष्ट्या पण अत्यंत केंद्रीभूत आहे। विकासनामा किंवा वचननामा हा ठाणे शहर भारतीय जनता पार्टीतर्फे काढण्यात आला आहे। विशेष करून सुजय पत्की, सागर भदे आणि मनाली गायकवाड तिघांनी याकरता विशेष कामगिरी केलेली आहे। त्यांना पण मी शुभेच्छा देतो। पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या सभेतून अजित पवार यांनी सूचक विधान केलंय। मागचं झालं गेलं, गंगेला मिळालं, आता आपण एकोप्यानं काम करायचंय। पवार साहेबांचं नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी असणारं नेतृत्व असं अजित पवार म्हटलंय। अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालंय। इथं हिंजवडीला IT पार्क कोणी आणलं? आदरणीय पवार साहेबांनी आणलं। आम्ही यावेळेस तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय। आम्हाला वाद घालायचा नाही। मागचं झालं गेलं, गंगेला मिळालं, आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतल्या पश्चिम उपनगरात मनसे आणि शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्या। यावेळी मोठ्या संख्येनं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवर 11 तारखेला संयुक्त सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे। शिवसैनिक आणि मनसैनिकांना निमंत्रण देत त्यांनी मोठ्या संख्येनं शिवतीर्थावर जमण्याचं निमंत्रण दिलंय। तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलो। 11 तारखेला आपण सर्वजण मी आणि सन्माननीय उद्धव ठाकरे यांची संयुक्त जाहीर सभा शिवतीर्थावरती आहे। सभेला आपण सर्वजण या म्हणजे याच आणि 16 तारखेला सर्वजण गुलाल उधळत। आणि आता बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। नवी मुंबई शहरातील जनतेनं गेल्या 25 वर्षांपासून माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलंय। मी ज्या पक्षात गेलो त्या पक्षाचा महापौर बसलाय, त्यामुळे या वेळेला देखील भाजपचा महापौर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बसेल असा ठाम विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदेंनी मतदारसंघात धावती भेट दिली आहे। कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि डोंबिवली परिसरात अनेक उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं आणि यावेळी बोलताना बिनविरोध निवडीनं एक इतिहास घडला तर 16 तारखेला दुसरा इतिहास पाहायला मिळेल असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला। सांगली महापालिका निवडणुकीत प्रचाराचा धडाका सुरू आहे। सांगलीतील मिरज भागात प्रभाग 7 मधील भाजप उमेदवार बानू जमादार, गणेश माळी, दयानंद खोत आणि उज्ज्वला कांबळे यांच्या प्रचारार्थ आमदार सुरेश खाडे यांच्या पत्नी सुमन खाडे आणि सून रसिका खाडे यांनी पदयात्रा काढल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस हाकलण्याची भाषा करणारी भारतीय जनता पार्टी आज काँग्रेस युक्त भाजप झाली आहे अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी केली आहे। तसंच भाजप निष्ठावंतांना सतरंजा उचलाव्या लागतायत असा घणाघात देखील त्यांनी केला। दुसरीकडे काँग्रेसमधून गेलेल्या बहादरांनी भाजपचा आज ताबा घेतलाय असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावलाय। उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 आणि 13 या दोन्ही प्रभागात भाजप पक्षानं सर्व उमेदवार या महिला दिल्या आहेत। हे दोन्ही प्रभाग 4 सदस्य संख्या असलेले प्रभाग आहेत। इतर प्रतिस्पर्धी पक्षानं या दोन्ही प्रभागांमध्ये काही प्रमाणात महिला आणि काही पुरुषांना उमेदवारी दिली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या बदलापूर शहराध्यक्ष संगीता चेंदवणकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानं बदलापुरात मनसेला मोठा धक्का बसलाय। दिवसभर एकमेकांविरोधात प्रचार केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात भाजप आणि शिवसेना उबाठाचे नेते जेवणाच्या एकाच टेबलवर दिसले। भाजप खासदार भागवत कराड आणि भाजप शहर अध्यक्ष किशोर चितोळे आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे एका कार्यक्रमात एकत्र आले होते। यावेळी त्यांच्यामध्ये दिलखुलास गप्पा देखील रंगल्या।
अकोल्यातील अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम एकत्र आलेत. अकोट नगर परिषदेमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलाय. दरम्यान काँग्रेस आणि वंचित वगळता इथे सर्वांनी अकोट विकास मंचची स्थापना केली आहे. भाजपनंतर सर्वाधिक 5 जागा जिंकणारा एमआयएम भाजपचा मित्रपक्ष झालाय. अहिल्यानगर पालिकेच्या निवडणुकीत चांगलीच रंगत वाढली आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची चांगलीच मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत केडगावमध्ये ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर पुन्हा एकदा प्रचाराच्या मैदानात सक्रिय झालेत. काही दिवस प्रचारापासून दूर असलेले कोतकर अचानक मैदानात उतरल्यानं केडगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. मुंबईत निवडणूक प्रचारासाठी 244 वाहनांना प्रादेशिक परिवहन विभागानं परवानगी दिली आहे. त्यासाठीच्या परवानगी शुल्काच्या रूपात आरटीओला 4,32,500 रुपयांचा महसूल प्राप्त झालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावतीच्या दौऱ्यावर आज आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची अमरावतीमध्ये जाहीर सभा होणार आहे. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील संध्याकाळी आज विविध ठिकाणी कॉर्नर सभा घेणार आहेत. लातूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज टाउन हॉल इथे जाहीर सभा होते. महापालिकेतील भाजपच्या 70 उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री लातूरमध्ये येत आहेत. दरम्यान ते भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज लातूर बंदचेही आवाहन करण्यात आलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हे आज नेमकं काय बोलतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं. पालिका निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष घातलेलं आहे. अजित पवार आज पुणे शहरात रोड शो करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी अजित पवार यांच्या पुण्यामध्ये तब्बल 4 जाहीर सभा होणार आहेत. सविस्तर बातमी पाहूयात. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा काही वेळातच प्रसिद्ध होणार आहे. त्यासाठी भवानी मंडपात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. तत्पूर्वी खासदार शाहू छत्रपती महाराज, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील